पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नालासोपारा ईस्ट परिसरामध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर शुक्रवारपासून नालासोपारा ईस्टमध्ये या ठिकाणी एक पाईपलाईन फुटलेली आहे असं आम्हाला माहिती मिळालेली आहे। ही VVMCची अति आवश्यक असलेली ही पाईपलाईन आहे। सदर आपण पाहू शकतात हे गाळे आहेत, या गाळ्याच्या खाली महत्त्वाची पाईपलाईन आहे, ज्या पाईपलाईनला अद्याप वालसुद्धा नाही आहे। परंतु ज्या गाळ्यामध्ये ही पाईपलाईन केली त्याच्यावरती हे गाळेसुद्धा लावलेले आहेत, गाळे बनवले गेलेले आहेत। त्याच्या खाली त्यांना ते दुकानाच्या खाली ती पाईपलाईन असल्यामुळे आता MSCBचे जे अधिकारी आहेत किंवा नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर अशी माहिती मिळालेली आहे की त्या गाळ्याच्या बाजूला खाली MSCBची सुद्धा महत्त्वाचे 3 केबल आहेत आणि त्या 3 केबलच्या माध्यमातून जर वसई विरार महानगरपालिकेच्या वॉटर डिपार्टमेंटच्या माध्यमातून एखादा वॉलमॅन जर काम करायला गेला तर त्यांना कदाचित दुर्घटना होण्याची शक्यता सुद्धा असं म्हटलं गेलेलं आहे। परंतु महत्त्वाचा विषय या ठिकाणी येतो की अखंड नालासोपारावर लोक पाणी करत असताना या ठिकाणी वसई विरार महानगरपालिका असू दे किंवा MSCB असू दे यांनी अद्याप ही आपली जे महत्त्वाचा जो मुद्दा आहे, आपली जी जबाबदारी आहे ही अद्याप केलेली नाही या ठिकाणी दिसून येते। आणि जेव्हा संपर्क साधला असता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक खड्डा खोदलेला आहे आणि त्या खड्ड्याच्या माध्यमातून जी मोकळी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनमध्ये ते आम्ही लवकरात लवकर काम करू